नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24। मी बालाजी जगतकर, न्यूज ब्युरोची बीड येथून थेट। नवीन SP नवनीत कावत यांची बीड शहर बचाव मंचच्या शिष्टमंडळाने घेतली भेट। शिष्टमंडळाचे नेतृत्व मंचाचे प्रमुख नितीन जायभये, DG तांदळे, अशोक येडे, ॲडव्होकेट नितीन वाघमारे, सुधीर देशमुख, उद्धव करवंडे, आदित्य गालफडे यांनी केले। यावेळी त्यांनी अनेक समस्या सांगितल्या व तक्रार केली। त्यानंतर लागलीच SP यांनी ॲक्शन मोडमध्ये कामाला सुरुवात केली आहे। ऐकूयात। नवीन SP आज आपल्या जिल्ह्यामध्ये जॉईन झाल्यानंतर बीड शहर बचाव मंचच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं आणि जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने बीड शहरामध्ये ज्या समस्या आम्हाला भेडसावत आहेत त्याची अतिशय तपशीलवारपणे चर्चा केली आणि साहेबांनी ती गांभीर्याने घेतली याचा आम्हाला आनंद आहे। शहरातील रहदारी आहे, ट्रॅफिक जाम आहे, मुलींची महिलांची छेडछाड आहे, शाळा कॉलेजेसमधनं, कोचिंग क्लासेसमधनं जे टवाळखोर मुलं या महिलांना त्रास देत आहेत। अगदी बुलेटचे जे जोरजोरात नुजन्स कॉजिंग आवाज आहेत त्यावरही बोललो आहे। एकंदर जे जे काही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनात पोलिसांनी स्वतःहून पुढे होऊन काम करायला हवं। त्यामध्ये आम्ही मुद्दाम एक छोटीशी बाब परंतु महत्त्वाची आहे उदाहरण म्हणून सांगितलं आम्ही स्वतः की रात्री 12:20ला माझ्याच कॉलनीमध्ये जोरजोरात चौकामध्ये फटाके वाजतात। म्हणजे टवाळखोर पोरं रस्त्यावरून आपले वाढदिवस साजरे करतायत। ही कुठली पद्धत आहे? तर साहेबांनी अतिशय गंभीरपणे प्रत्येकाची नोंद घेतली आणि लागलीच आपल्या अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि वारंवार आपण भेटत जाऊया। यावर थोडा वेळ लागेल परंतु निश्चितपणे आपण हे प्रश्न सोडूया, त्यामध्ये एकमेकांना सहकार्य करूया अशा प्रकारचं आश्वासन हे आम्हाला आनंददायी आहे।